डॉक्टर ती बाटली द्या तुम्ही धरा इकडे द्या बाटली वा बाहेर येऊन देऊ नका. नमस्कार. बघा आपण आता अनेक बैलगाडी शर्यत चालू झाली आणि बैलांना अनेक काही बैलांना आजार असतील, बैल छातीत भरणे, बैलाला सर्दी होणे. आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण बघतोय. आपण आपलं आता सध्या आहोत कातर खटाव शेजारी कोणतं गाव? येलमरवाडी आणि डॉक्टर विकी बागल अनेक दिवसापासून इंस्टाग्रामला तुम्ही व्हिडिओ बघताय. एकदम आयुर्वेदिक असा उपचार केला जातोय तो आणि अनेक बैलांना रिझल्ट सुद्धा यांच्या माध्यमातून आहेत. आपण अनेक मुलाखती घेतल्या. त्या मुलाखतीत देखील लोकांना सांगितलेलं की बाबा बागल डॉक्टरांची ट्रीटमेंट चांगली किंवा त्याच्यातून अनेक बैल रिपेअर झालेले किंवा चांगली झालेली आहेत. तर आज आपण त्यांच्या खास स्वतःहून त्यांच्याच गोट्यावरती आलेलो आहे, कारण आपल्या सुद्धा बैलाला औषध घ्यायचंय म्हणून त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की बैलांना नक्की काय आता सध्याला आजार आहे, शर्यतीच्या बैलांना काय, बऱ्याच गोष्टी जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल थोडस? आता अनेक आम्ही व्हिडिओ बघतोय, बैलांना सर्दी, छातीत भरणे, बैल अंगात चमकणे, काय काय आपण उपचार करताय किंवा थोडक्यात उपचार करण्याआधी आपण कुठं अभ्यास केलाय, कुठं प्रॅक्टिस केलंय, काय सांगता? नमस्कार मित्रांनो. आपण देवलापार असेल किंवा नागपूर बोंडर देवलापार म्हणून एक ठिकाण आहे, तिकडे एक गो संशोधन केंद्र आहे. तिथं पण आपण काही दिवस प्रॅक्टिस केली. तिथून मुंबईला DY पाटील म्हणून आपण निसर्ग उपचार म्हणजे ज्या नैसर्गिक वनस्पती असतात त्याचा वापर औषध म्हणून कसा केला जातो किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारे औषध प्रणाली केली जाते, या सगळ्या गोष्टी शिकलो. आज मित्रांनो बंदीच्या काळानंतर अनेक बैल पळताना दिसत आहेत. बैलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला जाणवत आहेत. म्हणजे लाळेचं, बैलाच्या तोंडातून लाळ येत असेल किंवा नाकातून सर्दी, घट्ट सर्दी असेल, त्याचबरोबर छाती भरण्याचे प्रमाण, बैल मणक्यात भरले जातात, याचं प्रमाण वाढलेलं आहे. मग त्याच्यावर आपण अभ्यास करून त्याच्यावर एक प्रॅक्टिस करून बैलाची छाती चोळणे असेल किंवा धुरी देणं असेल. धुरी देणं हा म्हणजे बैलाला एक वाफारा दिला जातो आणि वाफारा हा प्रकार आपण जेव्हा आणला आणि त्याचा जेव्हा आपण उपचार केला बैलांवर, तेव्हा त्याचे एवढे रिझल्ट चांगले भेटले. बैल चांगले स्पीड धरायला लागले, कारण छातीनं जाम झालेले बैल असतात. बैलांना पुढं मागं ब्रेक देतात बैल मैदानात किंवा फाटी ओढून बैल दरसोड करतात. त्या सगळ्या गोष्टीवर आपण चांगल्या प्रकारे काम केलं. बैलाची त्वचा विकार असतात, तर त्या पद्धतीचं काम, त्वचेला कुठल्या प्रकारची वनस्पती दिली पाहिजे बैलाला. म्हणजे आपल्याकडे जवळपास 100 पेक्षा जास्त वनस्पतीचे चूर्ण असतील किंवा बरेच तेल असतील, ते आपण स्वतःहून तयार करतोय. आपण सगळं घरगुती तयार करतो औषधं. आपल्याकडे काय वनस्पती सुद्धा आहेत आणि येत्या काळामध्ये अजून बैलांसाठी काय करता येईल, माझ्या सर्वसामान्य गाडा मालकांसाठी काय करता येईल, याच्यावर आपण नियमित काम करतो. आणि हा सगळा उपचार निसर्ग उपचाराशी रिलेटेड आहे. हा, हे सगळं निसर्ग उपचार म्हणजे ह्याच्यात कुठल्या प्रकारचं ॲलोपॅथी नाही किंवा कुठल्या प्रकारची दुसऱ्या कुठली गोष्ट नाही. 100% निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाचा जो म्हणजे पाला असतो, झाडांचा जो पाला असतो त्याच्यापासून तयार केलं, तुळस असेल, अशा अनेक वस्तू ज्या वनस्पती आहेत त्याचा सगळ्यांचा आपण वापर करून आज तो आपण उपचार प्रणाली करतोय. आता सर्वात महत्वाचं ती सर्दी किंवा कफ बैलाला होतोय, तो कशामुळे होत असेल की एवढ्या आता शर्यतीची बैल पळतात त्याला काय झालंय, सगळ्यात भरपूर कारण आहेत त्याला. म्हणजे जेव्हा वातावरण चेंजेस होत आहेत आजकाल किंवा बैलांना वेगवेगळ्या प्रकारचं आपण खाद्य देतोय किंवा रतीब देतोय, त्या बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे रतीबा बरोबर सुद्धा ते टायमिंगला बैलांना म्हणजे ज्या गोष्टी भेटल्या पाहिजेत किंवा बैल दूध होताना बैलांच्या आजकाल म्हणजे माथ्यावर केस वगैरे असतं, ते केसामध्ये पाणी राहिलं जातं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं उपचार केले जात आहेत किंवा काय, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्याला सांगायला गेलं तर भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे बैलांना सर्दी असेल किंवा लाळ असेल किंवा तोंडातून फेस येण्याचे प्रकार असेल, असे प्रमाण त्यामुळे वाढलेलं आहे. आता सध्याला आपण जिथं तुम्ही उपचार करताय, घरी जाऊन सुद्धा उपचार करताय आणि काही मी आता बघितलं गोट्यामध्ये जनावर बाहेरून सुद्धा उपचारासाठी इथं आलेले, तर त्या संदर्भात काय सांगता? कसं होतंय, काय लोकांना आपल्याला विजिटला जाता येत नाही, आपलं शेड्यूल कंटिन्यू बिझी असते. बरीचशी बैल आपण म्हणजे आपण बऱ्यापैकी 90-95% तर आपण विजिटला जातोय, पण लांब लांबची बैल मग बाबा ज्या बैलाला 2-3 वेळा चोळावं लागेल किंवा बैलाला सर्दी पूर्णपणे क्लिअर व्हायसाठी मग त्याला 2-3 वेळा धुरी द्यायला लागेल. मग लोकांची कशी इच्छा असते, डॉक्टर तुमच्या हाताने ते केलेलं चांगलं. अशा जेव्हा गोष्टी राहतात किंवा बैल जास्त रेअर प्रॉब्लेम असेल किंवा बैल फाऱ्यामध्ये फ्रॅक्चर वगैरे जर असेल, तर तो आपल्या इथं आणून त्याला लेप लावून त्याला धुरी देऊन बैलाला सर्दी बाहेर येण्यापासून बैलाची पूर्ण छाती म्हणा किंवा मणके म्हणा, या सगळ्यांच्या गोष्टी व्यवस्थित उपचार करून ती बैल पुन्हा आपण एक 10-15 दिवस 20 दिवस ठेवून तो आपण परत देतो माघारी त्यांना. नक्कीच. म्हणजे एक थोडक्यात पशुसेवा आणि पशुवैद्यकीय दवाखान्या, आयुर्वेदिक दवाखान्याप्रमाणेच काम सर्व चालू आहे. हो, आणि कुठेतरी आयुर्वेदिक म्हणजे निसर्ग उपचाराच्या माध्यमातून बैलांना उपचार झाला पाहिजे. कारण जेवढं नैसर्गिक आपण बैलांना देऊ, जेवढं नैसर्गिक बैलांना आपण वापर करू,
त्या गोष्टी बैलाला पुढे जाऊन बैलाच्या कंटिन्यू बैल म्हणजे पळ जो बैलाचा असतो तो कंटिन्यू बैलाचा त्या स्टेजला राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं आता किती दिवसापासून आपण हे करताय प्रॅक्टिस किंवा काय? तसं मी 2016 साली मी म्हणजे कोर्स वगैरे केला. हा. पण कसं असतं बंदी होती बंदी होती. आणि सोशल मीडियाचं प्रमाण कमी होतं. जेव्हापासून सोशल मीडिया आलं म्हणजे मी सेवा करतोय त्याला भरपूर वर्ष झाली. म्हणजे जेव्हापासून माझी 12वी झाल्यापासून मी जसं कोर्स करतोय त्या संदर्भात गावाला येऊन मुंबईला शिक्षण झालं, येऊन जाऊन आमची गायींची सेवा असेल किंवा नंदीची सेवा असेल चालूच होती. मग त्याचा एक कुठेतरी टच पण आपल्याला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात मोठं भांडवल आपल्याकडे असेल आपलं ते निसर्ग उपचाराचं. आणि त्या भांडवलाच्या जीवावर निसर्ग उपचाराच्या माध्यमातून आपल्याला आणि प्रत्येक वनस्पती जी वनस्पती आज आहे ती वनस्पती बैलाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर किंवा बैलाच्या आपण त्वचेला ते तेल लावल्यानंतर कुठल्या प्रकारे रिझल्ट दिसतात किंवा कुठल्या प्रकारे त्या सगळ्यांवर अभ्यास हा चालूच असतोय. आणि त्या माध्यमातून एक म्हणजे जवळपास तसं 2016 पासूनच काम चालू आहे. पण बंदी असल्यामुळे आपण लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचू शकलो नाही. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला भरपूर लोक ओळखतात. आणि माझ्या सर्वसामान्य गाडा मालकांचं तर आपल्यावर भरपूर प्रेम आहे. लोक तळागाळातनं फोन करतात. लोक 8-8 दिवस थांबा म्हणलं तरी आपुलकीनं थांबतात. सगळ्यात म्हणजे त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. नक्कीच. थोडस आपण गोट्यात पण बघूया. काही उपचारासाठी बैल सुद्धा आलेला आहे. गायी दिसते त्या ही समोर सुद्धा गाय दिसते आलेली उपचारासाठी. कुठून आले किंवा काय? ओरिजिनल हरियाणाहून आणलेली गाय आहे. हरियाणी जातीची गाय, अतिशय देखणी गाय, त्याला हाईट वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे तो डोंगरिया जो पळत होता पहिला, आता नुकतंच त्याचं निधन झालं डोंगरियाचं. एक अतिशय चांगला उंची चांगल्या मापाचा बैल, त्याच जातीची गाय. म्हणजे ह्या उपचारासाठी आलेली म्हणजे जरा इथं तब्येत होत नव्हती किंवा बऱ्याचशा गोष्टी गाभण राहिला त्रास देत. आता ती बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे. आणि आता ती गाभण पण असेल कारण तिला आपण सगळे उपचार वगैरे करून तिला नंदी सुद्धा भरलेला आहे. नक्कीच. अजून दुसरी सुद्धा बैल आहेत. जातीवंत वस्तू देखील आहे तिकडे तुमच्या. ही घरच्याच गायची का? हो, घरच्या गायची. घोडा वगैरे सगळं बांधून घेतलेले दिसते. हो, बैलांना व्यवस्थित उपचार करता इथं हे सगळं औषध वगैरे तयार होते. औषध वगैरे तुमच्या तुम्ही घरीच तयार केली जातात. पूर्ण सर्टिफिकेट वगैरे जे तुम्ही शिक्षण घेतलेले त्या संदर्भात आहेत है ना? हो. पुरस्कार म्हणजे फक्त सेवा ही बोलून केली जात नाही तर त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि सर्टिफाईड सेवा आहे सगळी. हो. बघा औषध उपचार सुद्धा तुम्ही बघू शकताय. वनस्पतीच्या माध्यमातून किंवा सगळा औषध उपचार सुद्धा या ठिकाणी केला जातोय. आतमध्ये मुंबईचा बैल आहे ना? हो, मुंबईचा आहे. हा. हो, अंबरनाथचा मुंबईचा बैल आलाय. तो सुद्धा उपचारासाठी आलेला आहे. इकडे गाई पण ही उपचारासाठीच आलेली का? हो, ही उपचार मागच्या आहे ते. चोळा सकाळी जा मारला असतो बरं. त्याला काय प्रॉब्लेम होता किंवा काय? शाला पुढे जरा त्याला पुढे हा नंदी मित्रांनो अंबरनाथवरून आलाय. ह्याला प्रॉब्लेम असा होता की बैल छातीत दाब लागा नाही, पूर्णाचा खाली बसत होता. छाती पूर्ण भरलेली होती. आता बैल बघा पूर्ण त्याला एक 10-15 दिवस झाला आहे आपल्याकडे. त्याला व्यवस्थित लेप लावून धुरी देऊन त्याला आता पूर्ण रिकव्हर केला. आता फक्त राहिलंय काय त्याला एखादा फेरा काढायचा आणि मालकांच्या हवाला देऊन टाकायचं त्याला. अतिशय चांगला बैल आहे, चांगलं नावा रुपाला आलेला आहे. आणि मालकांचा एवढा जीव पाहिला तर रोज मालक दिवसात 2-3 वेळा फोन करतात राघव कसा आहे म्हणून. हाय बैल मालकाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बैल बघायला गावल. चांगलाय, देखणार रुबाबदार आणि शरीर सुद्धा तसंच ठेवलं. म्हणजे तुमच्याकडे जरी बैल आला तरी त्याला रतीब बितीब सगळ्या गोष्टी चालूच आहेत. चालू आहे. व्हिडिओ कॉल करा म्हणणार. बघा ठेवलाय बैल कसा बिनजोडचा बैल आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा छातीत भरला होता का तो? हो, छातीत भरलेला. छातीत भरलेला कम झालेले आणि सारखी असं फेस टाकायचं तोंडात. आता पूर्ण रिकव्हर झालाय. हो, फेरा मारा ना आता एक मैदान खेळा म्हणजे इथं आपल्या इकडे नेलेला माराय पण त्याला जरा त्या दिवशी बैल गावला ना ऊन पण जास्त होतं. म्हणलं काळी त्वचा त्याची म्हणलं उन्हात त्रास झाला तर म्हणून नेला नाही परत. चालतंय. नक्कीच
काय तुमचा एक डॉक्टर संपर्क नंबर काय सांगचाल आणि उपचार आता कुठं संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन करताय किंवा कसं? आता मित्रांनो आपण गोवा असेल किंवा पणजी मापसा म्हणजे गोव्यात तर आपलं भरपूर नाव आहे. गोव्यात अर्ध्या गोव्यात म्हटलं तरी बैलवाले आपल्याला एक तिकडे कशासाठी बैल वापर केला? तिकडे बैल जरा एक वेगळ्या प्रकारची शर्यत असते बैलांची. वेगवेगळ्या प्रकारची शर्यती असतात आणि त्याचबरोबर आपलं महाराष्ट्रात म्हणजे पुढे जालना असेल बुलढाणा असेल इकडे जाता येणं झाले आता. पण फोन लोकांचे असतात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांना पण काय सजेशन देतो औषध आपल्या इथून पाठवतो पोस्टाने असं करून आपण ते सगळ्या गोष्टी करतोय. नक्कीच. मग संपर्क नंबर सांगा. माझा संपर्क नंबर 9168 70 34 46. नक्कीच मित्रांनो बघा एक चांगलं पशुसेवा चालू आहे डॉक्टरांच्या माध्यमातून आणि ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या बैलाला औषध न्यायला आलो होतो परंतु सगळेच व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला आणि डॉक्टरांना जी काही सर्टिफिकेट किंवा जे प्रॅक्टिस केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी तुमचं पण आम्ही आभार मानतो. एवढ्या लांबून तुम्ही आला आणि आमचं जे काय काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचतंय. कारण कुठेतरी लोकांपर्यंत काय गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. बरीच आपली गोरगरिबांची बैल अंधारात आहेत त्या बैल काहीतरी नॉर्मल फॉल्ट असतात पण लोकांपर्यंत ते उपचार कोणाला पोहोचत नाही. आणि महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यांसाठी चांगलं काम करतोय. कुठल्या गोष्टीचा आपल्याला कुठल्या गोष्टीचा म्हणजे हे न करता आपण त्या लोकांपर्यंत पोहोचतोय. दिवस असो रात्र असो आपण रात्री 1-1 वाजेपर्यंत आपलं काम चालू आहे. आणि येत्या काळामध्ये अजून बैलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे चूर्ण असतील आयुर्वेदिक मधले किंवा काय असेल सगळं आपण म्हणजे चालूच आहे आपलं त्यावर अभ्यास चालू आहे. त्या गोष्टी कंटिन्यू आपण करतोय. नक्कीच. धन्यवाद डॉक्टर. अशी सेवा तुमच्या हातून घडो आणि शर्यतीतली बैल आणखीन पळो. अनेक मुलाखतीत सुद्धा बैलगाडी मालकांना तुमचं नाव घेतलंय. बरोबर. नाही ते तर आहेच. बरेच म्हणजे मलाच लोक पाठवतात डॉक्टर तुमचं मुलाखत आम्ही बघितल्या. मला तर मुलाखत पडल्यावर 10 दिवसांना कुठनं तरी व्हिडिओ येतात. मग ते चाललंय व्यवस्थित चाललंय काम चांगलं आहे. लोक प्रेम देतात असं लोकांचं प्रेम राहू एवढी अपेक्षा. गोसेवा किंवा पशुसेवा हीच ईश्वर सेवा समजून काम चालू आहे. डॉक्टरांच्या बरोबर डॉक्टरांचे मित्रपरिवार किंवा घरचे कुटुंबीय त्यांचा बी मोठा हातभार डॉक्टर लागत असेल कारण तुम्ही बाहेर जेव्हा जात असेल तेव्हा घरचीच लोक बैलांवरती लक्ष नाही मी तर नसतो म्हणजे 24 तास माझं काम मी घरी काय जास्त नसतो. मुक्कामाला सुद्धा कधी कधी घरी नसतो पण घरचे सगळं व्यवस्थित करतात त्यांच्यामुळे सगळं व्यवस्थित चालू आहे. मागची सेवा लय महत्वाची आहे. म्हणजे पडद्याच्या मागची जी सगळ्याची स्टोरी असते ती खूप महत्वाची असते. हे आमचे म्हणजे जीवाभावाची सगळी माणसं जीवाभावाचे मित्र आहेत आणि सगळ्यांचं चांगलं साथ असते. सगळी लोक चांगली येते काय विषय नाही. ओके. धन्यवाद. मंडळी डॉक्टरांची आपण संपूर्ण मुलाखत बघितली परंतु आज आपण डॉक्टर्स दुपारच्या नंतर या भागात येणार होते तर म्हटलं आपल्या बी घरी या. बऱ्याच ठिकाणं 7 स्टारवाले असतील किंवा जलसागर किंवा लिंब अशा 2-3 ठिकाणच्या व्हिजिट करून मग आमच्याकडे डॉक्टर आले आणि बैलाला आमच्या भरपूर सर्दी झाली होती. छाती एकदम पॅक होती सर्दीनं. तर वाफ दिली आणि वाफ दिल्यानंतरनं तुम्ही रिझल्ट बघू शकताय. सगळी सर्दी बाहेर आली. इतकी सर्दी बाहेर आली का नाही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो. पण भरपूर मी समोर डोळ्यानं बघितली की इतकी घट्ट सर्दी आणि म्हटलं 2 वेळा वाफ दिली कारण जेवढं पूर्णच बैल पॅक होता सर्दीनं. नाक एकदम व्हायला लागलं आणि मोकळा झाल्यागत वाटतंय. बघा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतरनं बैल वाफ दिल्यानंतरनं सर्दी कशी बाहेर पडली ती पण बघा. इथं खाली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. असल्या प्रकारे घट्ट सर्दी सगळी. ही तरी 2 ठिकाणी टाकली बाकी दुसऱ्या ठिकाणी माती टाकलेली. एवढी सर्दी सगळी बाहेर पडलेली आणि चांगला बऱ्यापैकी रिझल्ट आला. आपल्या बैलानंतरनं लिंबला सुद्धा आत्ता बैलगाडी शर्यतीत टॉपला पळतोय रायफल. लिंबकरांचा रायफल आणि रायफलला सुद्धा दुरी देण्यात आली. तसा पुणे भागातला बैल आहे. शेठचं नाव आपल्याला माहित नाही परंतु इकडंच असतो लिंब अशोक ड्रायव्हर यांच्या घरी आणि त्याला सुद्धा दुरी देण्यात आली. हवा आमची तर बघायला पाहिजे बाजेची सर्दीमुळे त्याला पळायला बेकारच पळतोय चांगला पण पानच लागा ना सरळ तर काय करायचं. बघितलंय अशोकनं 4-5 वेळा. भाजणार ना तुम्हाला. तुम्हाला लय वाप जोरात बसणार डोळ्यात. आपली बी सर्दी जाईल निघून. हो
बैल धरू का मग होणार की डॉक्टर ती बाटली द्या ना तुम्ही धरा इकडे द्या बाटली माझ्या हातात. वा बाहेर येऊन देऊ नका इथं. वरनं पाहिजे होती बाबू ही करायला पाहिजे. उलटा बैल बांधता का हो वरनं वरनं टाका टावेल हा दिसेल हा इकडे या बाजू जाता का एका पत्ता आत्ताशी झटका बसला असेल त्याला हालायला लागला. बघा कशा पद्धतीनं मित्रांनो धुरी दिली जाते. लिंबकरांचा रायफल अनेक मैदानात आता गाजवतोय. 1 नंबरचा बी मानकरी झाला. कुठल्या मैदानात बोसऱ्याला 1 नंबरचा मानकरी जाईल त्या मैदानात गट सेमीला थोडंसं काहीतरी होतंय नाहीतर अनेक मैदानं गाजवतोय असा रायफल. यायला लागली सर्दी बाहेर लगेच बाबा. ह्या 4-8 दिवसात कमी जास्त झालेली का सर्दी कमी वाटते का जरा जरा कमी झाली कमी झाली कंटिन्यू व्हायच्या सर्दी असं जर असं दावणी वय ना खाली सगळं वलच असायचं बराईवरून आपली बी जाईल सर्दी त्या नादान. ती धुराचं बाजूला काढायचं फेस करणार त्याचं ऐक पुसा दे ना कपड्यानं बाद झाली डोळ्यानं पाणी आलं की. काय राहत नाही सगळं पातळून पडतंय बाहेर बघा पडतं का सगळं पडतं ऑटोमॅटिक पडत ऑटोमॅटिक एकदा टाकायचे का आता झालं लय झालं. पाणी आलं की बंद करायचं. बस झालं काढा ते टाप बीप काढा सगळं मोकळं करा. डॉक्टरने मग